तुमचं पोट कितीही प्रयत्न करून कमी होत नाहीये, डाएट करता, व्यायाम करता, तरीही पोट तसंच आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला 10 असे उपाय सांगणार आहे जे खरोखर काम करतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोटावरची आणि कमरेची चरबी कमी करण्याची 10 सोपे आणि प्रभावी उपाय. आजच्या जीवनशैलीमध्ये बसून काम करणे, चुकीचा आहार, झोपेची कमतरता आणि ताणतणाव यामुळे पोटावर व कमरेवर चरबी जमा होते. ही चरबी फक्त दिसायला वाईट वाटत नाही, तर अनेक आजारांचे कारण बनते. जसे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, थायरॉइड समस्या. म्हणूनच वेळेत ही चरबी कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातील काही सोपे आणि प्रभावी उपाय आपण पाहूयात. त्यात सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे आपला आहार. अनेक लोकांना वाटतं की फक्त व्यायाम केल्याने पोटावरची चरबी कमी होते, पण खरं सांगायचं तर 70% परिणाम हा आपल्या खाण्यावर अवलंबून असतो. आपण रोज काय खातो हेच ठरवतं की शरीरामध्ये चरबी साठणार की कमी होणार. जंक फूड, बिस्किटे, चिप्स, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ आपल्या शरीरात फॅट वाढवतात, विशेषतः पोटावर आणि कमरेभोवती. मग काय करावे? तर जंक फूड, फास्ट फूड टाळा, साखर आणि मैद्याचे पदार्थ कमी करा. रात्री हलके जेवण घ्या. मग त्याऐवजी काय खावे? तर भाजीपाला. भाजीपाल्यामध्ये पालक, मेथी, दोडका, प्रोटीनसाठी डाळ, अंडी, मूग, फळेमध्ये सर्व फळे, सफरचंद, पपई. महत्वाची गोष्ट, पोटावर चरबी 70% आहारामुळे कमी होते आणि 30% व्यायामामुळे. दुसरा सोपा पण खूप प्रभावी उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे. रोज सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. जर शक्य असेल तर त्यात लिंबाचा रस आणि थोडा मध घाला. यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम वाढतो, पोट साफ होते आणि चरबी जळण्याची प्रक्रिया सुरू होते. अनेक लोक सकाळी चहा किंवा कॉफीने दिवस सुरू करतात, पण ते चुकीचं आहे. तुम्ही तुमचा दिवस कोमट पाण्याने सुरू करा. फरक नक्की जाणवेल. हा एक छोटा बदल आहे, पण परिणाम मोठा आहे. कसे करावे? उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी, त्यात लिंबू व मध घालू शकता. त्यामुळे फायदे काय मिळतात? तर मेटाबॉलिझम वाढतो, पोट साफ होते आणि आपल्या शरीरातील चरबी जाळण्यास मदत होते. तिसरा उपाय चालणे. सोपं वाटतं पण खूप प्रभावी आहे. तुम्हाला जिमला जाण्याची गरज नाही. फक्त रोज 30 ते 45 मिनिटे चालणे पुरेसे आहे. जर तुम्ही रोज 6,000 ते 10,000 पावले चाललात तर तुमच्या शरीरातील कॅलरीज हळूहळू कमी होतात. चालताना वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. चालणे हा सर्वात सुरक्षित आणि सोपा व्यायाम आहे, जो कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकते. जर तुम्ही सातत्याने चाललात तर पोटाची चरबी नक्की कमी होईल. तर काय करावे? सकाळी किंवा संध्याकाळी 6,000 ते 10,000 स्टेप्स चालावे. त्यामुळे फायदे काय होतात? तर आपले कॅलरीज बर्न होतात, पोटाची चरबी त्यामुळे हळूहळू कमी होते. चौथा उपाय म्हणजे पोटासाठी खास व्यायाम. फक्त चालणे पुरेसे नाही, तुम्हाला काही एक्सरसाइज देखील करावे लागतील, जसे की क्रंचेस, सायकलिंग एक्सरसाइज. हे व्यायाम तुमच्या पोटाच्या स्नायूंना मजबूत करतात. आठवड्यातून किती वेळा करायचे? तर 5 दिवस नियमित करायचे आहेत. लक्षात ठेवा, फक्त पोटाचे व्यायाम करून चरबी कमी होत नाही. फुल बॉडी वर्कआउट आवश्यक आहे. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण 15 दिवसात तुम्हाला फरक दिसायला लागेल. पाचवा उपाय, साखर कमी करा. आपण रोज नकळत खूप साखर घेतो. चहा, कॉफी, मिठाई, बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स. ही साखर शरीरात फॅटमध्ये बदलते आणि ती सगळ्यात आधी पोटावर साठते. जर तुम्हाला खरोखर बेली फॅट कमी करायचा असेल तर साखर कमी करणे अत्यावश्यक आहे. सुरुवातीला अवघड वाटेल, पण हळूहळू सवय लागते. लक्षात ठेवा, साखर म्हणजे हळूहळू वाढणारे विष आहे. सहावा उपाय, झोप. अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण झोप ही वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही 7 ते 8 तास झोप घेत नाही तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन इनबॅलन्स होतो. यामुळे भूक वाढते आणि फॅट साठायला लागते. उशिरापर्यंत मोबाईल वापरणे टाळा. योग्य वेळेवर झोपा आणि पुरेशी झोप घ्या. तुम्हाला वाटेल हा छोटा बदल आहे, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. सातवा उपाय, ताण कमी करा. आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात ताण आहे, पण हा ताण पोटाची चरबी वाढवतो. स्ट्रेस हार्मोन म्हणजे कोर्टिसोल वाढतो आणि तो बेली फॅट वाढवतो. ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग, प्राणायाम करा. तुमच्या मनाला शांत ठेवणे हे शरीरासाठी खूप आवश्यक आहे. मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहते. आठवा उपाय, पाणी.
आपण अनेकदा पाणी कमी पितो, पण ते चुकीचं आहे. रोज 2.5 ते 3 लिटर पाणी आवश्यक आहे. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि फॅट बर्निंग प्रोसेस सुधारते. जेवणाआधी पाणी प्या, यामुळे भूक कमी लागते. हा सोपा उपाय आहे, पण खूप प्रभावी आहे. 9वा उपाय, इंटरमिटेंट फास्टिंग. हा आजकाल खूप लोकप्रिय आहे. यामध्ये तुम्ही 16 तास उपवास करता आणि 8 तास खाणे. यामुळे शरीर स्टोअर्ड फॅट वापरायला सुरुवात करते. पण हे सुरू करण्याआधी तुमच्या शरीराला सूट होते का ते पहा. हळूहळू सुरू करा आणि योग्य पद्धतीने करा. कसे करावे? 16 तास उपवास प्लस 8 तास खाणे. फायदे: फॅट बर्निंग वाढते, पोटाची चरबी जलद कमी होते. 10वा आणि शेवटचा उपाय, प्रोटीन. प्रोटीन तुमची भूक कमी करते आणि फॅट कमी करायला मदत करते. प्रोटीनमुळे तुमचे स्नायू मजबूत होतात, शरीर फिट दिसते. जर तुम्ही प्रोटीन वाढवलं तर वजन करणे सोपे होते. प्रोटीन का महत्वाचे? यामुळे भूक कमी लागते, मसल्स वाढतात, फॅट कमी होते. तर यासाठी आहारात काय समावेश करावा? तर अंडी, डाळी, पनीर, मूग. सर्वात मोठ्या चुका ज्या टाळल्या पाहिजे: फक्त डाएट करून बसणे, फक्त व्यायाम करून जंक फूड खाणे, 3 ते 4 दिवस करून सोडून देणे, क्रॅश डाएट करणे, झोप न घेणे. महत्वाची टिप्स: सातत्य सर्वात महत्वाचे. 15 दिवसात नाही तर 2-3 महिन्यात फरक दिसतो. वजनापेक्षा इंचेस कमी होणे महत्वाचे. पोटावरची व कमरेची चरबी कमी करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. योग्य आहार, व्यायाम, झोप आणि जीवनशैली बदल यामुळे नक्कीच फरक दिसतो. लक्षात ठेवा, जलद परिणाम नाही, पण कायमचा परिणाम हवा असेल तर नक्की सातत्य ठेवा. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात सोपा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.